लटकून ठेवली होती कुठे? फुल पॉवर मध्ये. काय झालंय भाई इथं? गाईस ऍक्सिडेंट गाईस. अरे 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 भाई बघा काय झालं इथं. भेटला मध्ये काय अजून पण दिल्ली मधून आम्ही निघालो नाही आहे. अजून आपल्याला राईड घ्यायचा. सकाळी सकाळी पण ट्रॅफिक भेटत आहे. फायनली आज मी त्या रोडवर गाडी चालवत आहे. बिलीव्ह नाही होत आहे. ही लेन फक्त बाईक साठी आहे. अरे तो 2 चाय आणि 2 खाली कपाले आहे. खाली कपवण्यासाठी आहे. खतरनाक बारिश चालू हो गई. लुधियाना के पास हो गया है. सबको नींद आ रही गाइस लिटरली. सनसेट देखो कितना सही लग रहा है. जस्ट होटल पे आ गए अभी हम लोग. इथे गोल्डन टेम्पल आहे एक्झॅक्ट इथे साईडलाच. इथे काय तिथे पोचलो आहे यार ढोलकवा जवळ. अजून टिनू आणि सुमित आले नाही आहे. काय माहिती कुठे राहिले आहे. तर स्लो येत आहे की काय माहिती. छोटूदा आणि मी तो बस 15 मिनिटापासून थांबलेलो आहे. त्या मीटर समोर आलो आहे यार. अजून तो बस पहिला ब्रेक झाला आहे. ब्रेक नाही बट थोडंसं थोडे मागे राहिले होते. आम्ही थांबलो होतो. बस आता फटाक से निघून जाईल इथूनच. वाव मॅन लुक ॲट टू व्ह्यू. वरचा टाईपचा. हां बस बस भेटला मध्ये चलो गाइस निकलते अभी. होप सो अभी कैमरा एंगल अच्छा आ रहा होगा. बैग है बहुत छोटा फीट एकदम. तो गाइस थोड़ा सा दिन निकल चुका है अभी. हाँ फाइनली निकल गए अभी हम लोग. टिनू और सुमित भी आ गए. अब यार मी हिंदी मध्ये कशाला. चला आता भाई आता तर होप सो यार ट्राय करणार की लाईक कमीत कमी 100-150 किलोमीटर तरी ब्रेक नाही घेणार. ए भाई जाने दे यार. अरे सो गाइस निघालो आहे आता परत आमच्या रस्त्यानी अमृतसरसाठी. थोडा दिवस निघालेला आहे. सूरज मामांनी आपले दर्शन दिलेले आहे. मला सनराईज पण बघायला मिळणार जर माझ्या कॅमेरानी प्रॉपर कॅमेरा सपोर्ट जर केला तर यार. बस इतका होप करतो की यार कॅमेरा अँगल बस बरोबर आहे परफेक्टली आहे. इथून लेफ्ट खायचा आहे. काय अजून पण दिल्ली मधून आम्ही निघालो नाही आहेत. आता आय थिंक अजून 1 तास लागणार दिल्लीच्या बाहेर निघाला आम्हाला असं वाटत तर आहे सध्या तरी. हा बघू गाईस थोडा स्टार्टिंगला प्रॉब्लेम्स आले. माझं कॅमेरा अँगल यार बरोबर येत नव्हते यार. प्रॉपर फिट नव्हतं झाला यार. इतकं मी शूट केला ना स्टार्टिंगला पूर्ण वेस्ट केला आहे यार. व्ह्यूज नाही आला यार. इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे गाईस समोरून. इतक्या सकाळी सकाळी पण ट्रॅफिक भेटत आहे दिल्लीमध्ये. फुल ट्रॅफिक यार इतक्या सकाळी. बघू आता जायचंच आहे. जावंच लागेल. इच्छा आहे की हिम्मत केली आहे. ड्रीम कमिंग ट्रू. ड्रीम राईड आमची पॉसिबल झाली आहे. अनबिलिव्हेबल आहे यार. अनबिलिव्हेबल आहे. विश्वास नाही होत आहे यार. सनराईज होत आहे यार. सनसेट नाही. फ्लॅग बघा इंडियन फ्लॅग काय दिसत आहे यार. प्राऊड मोमेंट आहे. खतरनाक किती भारी वाटत आहे यार. खूप भारी वाटत आहे फ्लॅग. तरी मी ब्लॉग्स मध्ये बघत होतो निखिलच्या जटच्या खूप जणांच्या ब्लॉग्स मध्ये मी बघितला फ्लॅग. फायनली आज मी त्या रोडवर गाडी चालवत आहे. बिलीव्ह नाही होत आहे यार. म्हणजे एक माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे यार. लाईक मी आतापर्यंत सगळे रोड्स दिल्लीमध्ये मला बाईक चालवायची. दिल्ली क्रॉस करून मला लडाखला जायचं होतं. ते जे मी आता ब्लॉग्स मध्ये आता ते मी स्वतः करताय यार. लिटरली यार लाईक माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे यार. म्हणजे लाईक मी असं स्वतः असं विचार केला ना भाई हे होत आहे यार. लाईक इट्स फील सो अनरियल भाई. इट्स रियल बट इट्स फील सो अनरियल भाई. लाईक आई होप आप समझ सकते मैं क्या बोल रहा हूँ. आय थिंक समोरून आता लेफ्ट घ्यायला लागेल आहे. लेफ्ट घ्यायचा आहे मला.
बायपास रोड आहे आता. आय थिंक इकडून लेफ्ट घेतला तर बायपास आहे सरळ सरळ. मला बायपास घ्यावं लागेल. शिकून आम्ही सरळ सरळच जायचं आहे आता. सरळ बाई सरळ 4 लेन हायवे आहे गाईज. आता सरळ 4 लेन हायवे आहे. आता मी लेफ्ट साईडच्या लेनला चालणार बिकॉज ही लाईन आहे ना, ही लेन फक्त बाईकसाठी आहे. ही लेन म्हणजे लेफ्टवाली लेन राहते ना ती बाईकसाठी आहे जितकं मला माहिती आहे. मी बस लेफ्ट साईडने आता चालवायचा ट्राय करेल जितका होईल तितका. आणि जिथे जिथे चान्स मिळणार प्रॉपरली विथ सेफ्टी मी ओव्हरटेक करणार, नाही तर करणार नाही. प्लीज घ्यावला नाही परवडत यार. लाईक इथे थोडा मला सेफ वाटत आहे ओव्हरटेक करायचा. मी ओव्हरटेक केला आहे. 4 लेन हायवे काय सुपर आहे यार. काय रोड आहे यार. लिटरली आहे. लिटरली सुपर रोड आहे. मज्जा येते यार. खूप भारी वाटत आहे रोडनी गाडी चालवायला. पानिपत 68 किलोमीटर, सोनीपत 26, त्याच्यानंतर सिंधू बॉर्डर मधून दाखवत आहे 4 किलोमीटर रोड आहे. काय झालं आहे भाई इथं. भाई ऍक्सिडेंट गाईज. अरे 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 भाई बाप रे बाप. बघितला का हा किती खतरनाक ऍक्सिडेंट होता भाई. काय जस्ट ऍक्सिडेंट बघितला इथे यार. एका माणसाची डेड बॉडी साईडला ठेवलेली होती पूर्ण बाई. त्या डेड बॉडी 2 पार्ट्स मध्ये पडलेली होती भाई. काहीच लोकांना वाटते हायवे खूप क्लीन राहतात, खाली राहतात, तर आपण स्पीडनी बाईक चालू शकतो, स्पीडनी इकडे तिकडे झिगझॅग बाईक चालू शकतो, काही टेन्शन नाही होत, ऍक्सिडेंट नाही होत. बट भाई एक सांगू का, हायवेवरच खूप जास्त ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस राहतात. चान्सेस काय होतातच. आपल्याला असं वाटते सिटीमध्ये गर्दी राहते, कार्स राहते, बाईक्स राहते, खूप सारी गर्दी म्हणून ऍक्सिडेंट नाही होत. बट ऍक्सिडेंट होते सॉरी. बट जेन्युइनली सांगू का हायवेवरच खूप जास्त ऍक्सिडेंट होतात. जसं काय आता मी लाईक बघितलं आहे की यार खूप खतरनाक, खूप डेंजर ऍक्सिडेंट झालेला होता. गायस टिनू आणि सुमित साईडला थांबले आहेत. आम्ही पण थोडासा थांबायचा विचार केलाय. काय माहिती कशाला थांबले आहेत. ब्रेक वगैरे घेतला असेल त्यांनी. कशी काय ठेवली होती. टायर वगैरे सेफ आहे ना. काय म्हटलं. लटकून ठेवली होती कुठे गाय पाणी फुल पॉवर मध्ये. तुला गायचं तर निघतो इथून लवकर कव्हर करायचं भाई. काय हायवे बघा 4 लेन. त्या साईडला 4 लेन, या साईडला 4 लेन. पानिपत येईल आता, कर्नाल येईल, मग चंदीगड. चंदीगड तर नाही, आम्हाला लेफ्ट घ्यावं लागेल अंबालासाठी पानिपतच्या समोरून. तो आम्ही अंबाला टू चंडीगढ़ नहीं जाना, अमृतसर जाना. पराठे आ गए हम लोग के. टेस्ट तो मतलब ठीक ठीक है. चलो गाइस अभी यहाँ से नाश्ता वगैरह हो गया. अभी निकलते हैं यहाँ से जल्दी. और 300 किलोमीटर कवर करना है. वो आ रही है. पेट्रोल भरने के लिए आ गए. अमृतसर बस यहाँ से करीब बस 100 किलोमीटर बाकी है. लगभग 2 घंटे में हम पहुँच जाएंगे. पेट्रोल वगैरह भरते मेरी गाड़ी में तो ऑलरेडी है अभी 3 लीटर. अभी इसमें डालेंगे, इसमें फुल करेंगे, फिर निकल जाएंगे भाई. नहीं आपण स्पीड बरोबर मेंटेन करताय, फक्त डिस्टन्स जास्त ठेवायचं नाही. बघू काय होते तो. इथून आपण फोन करू.
हाँ हाँ, अबे तो 2 चाय आणि 2 खाली कप आले आहे. खाली कप होण्यासाठी आहे. गाइस अभी एक ढाबे पे रुका था चाय वाय पीने के लिए and मेरे को थोड़ा सा पीसफुल व्यू दिख गया. इतना मस्त लग रहा है ना. तो कुछ नहीं गाइस, अभी हो गया टाइम जाने का. इधर से निकलते हैं अभी. तो गाइस निकलने का टाइम हो गया बस. गाइस अमृतसर सिर्फ 130 किलोमीटर बाकी था और खतरनाक बारिश चालू हो गई लुधियाना के पास. और हम लोग अभी एक स्टोर है वहाँ पे रुक गए. उनको आपको बारिश दिखाता है. ये देखो बारिश चालू है बाहर. हम लोग की गाड़ी अबे गिरने वाला था. मैं छोटू था. तीनों और सुमित पीछे. पता नहीं हमारे 30-40 किलोमीटर पीछे रह गए वो लोग. पता नहीं क्यों, किस रीज़न से. देखते हैं अभी क्या करने का. तो सिर्फ 130 किलोमीटर बाकी है अभी तो अमृतसर यहाँ से. काय करत हो वाट बघायची निघून जायचं. तीनों सुमित आ गए आपने. ओली झाली का रे? कुठे लागला पाऊस? इथं लागला या चढावर लागला बाहेर. बाकी कुठेच नव्हता बाहेर. ठीक आहे वेट करू थोडा वेळ. बघू मग. पाऊस तर डेंजर चालू आहे भाई. सो गया है. सबको नींद आ रही गाइस. लिटरली बता रहा हूँ सबको नींद आ रही है. क्योंकि कल रात को हम लोग सोए नहीं थे भाई बिल्कुल. तो ऐसा अभी होटल जाके सीधा सोने वाले हैं. तो देखते हैं अभी सीधा. पता नहीं अभी मैं व्लॉग शूट कर पाऊँगा नहीं पाऊँगा. या फिर सीधा होटल पे आऊँगा वहाँ पे एंड कर दूँगा. एंड ऑफ द व्लॉग. सो यहाँ से बस अमृतसर 50 किलोमीटर्स बाकी रह गया है. और गाइस सनसेट देखो कितना सही लग रहा है. एकदम सुंदर. तो बहुत जल्दी पहुँच जाएंगे यार. बिकॉज अभी थोड़ा नींद भी आ रही है. टायर्डनेस भी आ गई थोड़ी. 6 बज गए शाम के. और पता नहीं कोई हाईवे पे अभी हम लोग हैं. यहाँ से करीबन 40 किलोमीटर बचा है सिर्फ अमृतसर. तो अभी थोड़ी शाम हो गई. मतलब रात होने वाली है अभी थोड़ी. टाइम हुआ है 6:30 बजे शाम के. बस अमृतसर पहुँच जाएंगे. होटल भी बुक कर लिया अभी हम लोग जहाँ पे रुके थे. वहाँ से हमने कॉल वगैरह करके होटल बुक कर लिया. बस होटल पे जाएंगे अभी सीधा. और सो जाएंगे यार. क्योंकि सुबह से यार ऑलमोस्ट हमने कितना किलोमीटर कवर किया. 460 470 470 किलोमीटर हमने वी राइड फ्रॉम दिल्ली टू अमृतसर. टफ डे था भाई. मतलब ख़तरनाक दिन था. पहला ही दिन था ऑफिशियल राइड का हमारा दिल्ली टू अमृतसर लद्दाख के राइड का. तो मज़ा आएगा इसको. आगे तो ऐसा चलता रहेगा. भाई जस्ट होटल पे आ गए अभी हम लोग. वो थोड़ा अंदर था. थोड़ा घुमा के लाया मैप. लेकिन फाइनली भाई पूरा दिन बाइक चला के अभी जाके बैठने को मिला. इतनी नींद आ रही थी ना. इतनी नींद आ रही थी बहुत ज़्यादा. बैटरी डाउन है पूरी. एनर्जी ड्रेन हो गई. मेरा जैकेट देखो कितना ख़राब हो गया यार. यहाँ से भाई हमने अभी गाड़ी लेके चले गए उधर. क्या हो गया इधर. हमने सीधा इधर लेके लगा. तो गाड़ी हमने इधर पार्क कर दी हमारी. काहीच गाड्या वगैरे पार्क केला. आता थोडी भूक लागली तर काहीतरी खाऊ. भूक लागली आहे भाई. भूक लागली आहे यार. बस वेट करताय आम्ही. छोले कुलचे ऑर्डर केला आहे 2 प्लेट. बघा काय चालू आहे इथं. कसा होता लद्दाखचा पहिला दिवस. छोटू जाणं फुल एन्जॉय केला. फेकून छोले कुलचे आले आमचे. अलगच दिसत आहे. छोले कुलचे खा के तो खत्म कर दिए. अच्छे थे ठीक थे. लेकिन जो दिल्ली में खाए थे ना उससे टेस्टी नहीं थे. नाही यापेक्षा गाइस तुम्हाला एक सांगायचं होतं. हे माझं हॉटेल आहे. ठीक आहे. हे माझं हॉटेल आहे. इथून 200 मीटर समोर आहे ना तिथे ते गोल्डन टेम्पल आहे. एक्झॅक्ट इथे साईडलाच इथेच जवळच आहे माझ्या हॉटेलपासून. तर मी उद्या तिथे जाणार आहे. उद्या मी तिथे जाईल. तो तुम्हाला दाखवेल. माझं पण फर्स्ट टाईम आहे. याआधी मी कधी अमृतसरला आलेलो नाही आहे. तर उद्या जाईल तुम्हाला दाखवेल. सो गाईज फायनली बेडवर बसलो आहे. रेस्ट करतोय.